किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। संत सेनाजी महाराज ते केश शिल्पी महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा करणार आमदार शहाजी बापू पाटील। राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन नाभिक समाजासाठी स्थापन केलेले संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ कार्यान्वित करून निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे। तसेच इतर सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी नाभिक समाजाला सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिले। सकल नाभिक समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी सांगोला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते। यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांनी उपोषण स्थळी भेट घेऊन नाभिक समाजाच्या मागण्या जाणून घेतल्या। त्यानंतर नाभिक समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते। शासनाने नाभिक समाजासाठी स्थापन केलेले संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ कार्यान्वित करून अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ तयार करून निधी उपलब्ध करून कार्यान्वित करण्यासाठी सकल नाभिक समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं। यावेळी बोलताना आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की नाभिक समाजासाठी स्थापन केलेले संत सेनानी महाराज केश शिल्पी महामंडळ कार्यान्वित करून निधी उपलब्ध करण्यासाठी तसेच इतर सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाची राज्याचे समदर्शक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे। संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करून महाराष्ट्रातील नाभिक समाजाला दिलासा दिला जाईल असं आश्वासन आमदार शहाजी बापू पाटील यांनी सकल नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाला दिले। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।